शेतकरी मामा नॉलेज यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। आता मी जे व्हिडिओ टाकतो ते म्हणजे कोणी पाहत नाही, कोणी सबस्क्राईब करत नाही चॅनलला। कारण मी तुम्हाला एकच सांगतो, आता हे 2-3 व्हिडिओ मी टाकून पाहतो, चालले तर ठीक नाही, मी यूट्यूब चॅनल डिलीट मारून देतो। कारण का मग 3 ते 4 यूट्यूब चॅनल मी असे डिलीट केलेले आहे। आता मी एवढंच तुम्हाला सांगतो की ह्या जो बगीचा आहे तुम्ही पाहून राहिले 5 एकरातला, तर ह्या मी जास्तीत जास्त मी ह्या दरवर्षी मिरगाव टाकतो। कोणी मूंग बार म्हणते तर कोणी मिरुक बार म्हणते, तर मी दरवर्षी मिरुक बार टाकत असतो। तर बरेच वर्ष झाले की ह्या बगीचा आपला फुटून राहिला नाही। तर ह्या वर्षी मी काय करणार आहे, जे आपलं मी ड्रिंचिंग करतो, त्या ड्रिंचिंगमध्ये कसं आहे, गुड शन म्हणजे असं भरपूर राहते। मी जो व्हिडिओ नंतर टाकणार बनवून, ज्या वक्ती समजा 1 महिना पाणी आले आहे म्हणा, 1 महिना किंवा 15 दिवस, त्या वक्ती मी काय करणार आहे, ड्रिंचिंग करून देणार आहे। म्हणजे टोटल 5 ते 6 ड्राम त्याचा मी एकदा रिझल्ट पाहणार आहे। आता मी काय करत जा, पहिले म्हणजे लगातार म्हणजे फवारे मारू, चिंबाचा फवारा तर कायचा फवारा तर कायचा फवारा। मी तर फवारे मारणार आहे, फक्त मी चिंबाचा फवारा मारणार नाही आहे। कारण का चिंबाचा फवारा म्हणजे झाड म्हणजे आपलं पुरं खराब करून टाकते। त्याच्यानं मी लय वेळा हे पाहिलेलं आहे की झाड आपलं कसं होतं आणि कसं झालं। त्या मी काय करणार आहे, तो ड्रिंचिंगच करणार आहे। ड्रिंचिंग करून आणि त्याच्या बाद मी शेणखत टाकणार आहे। शेणखतच्या नंतर मग मी कोणताही फवारा मारणार नाही आहे। नॉर्मली मी कीटकनाशक, आता जे तुम्ही हे पत्तीवर पाहू शकता, म्हणजे काय काय डाग आहे, चिकटा आहे, त्याचा मी नॉर्मली एक फवारा मारून देणार आहे। याच्यावर नाही आहे, कारण का ह्या जो बगीचा आपण आंब्या बहारावर टाकलेला होता, तुम्ही न व्हिडिओ पाहिला असाल, पण आंब्या बहार आपला फुटला होता पतल्याहून, पतला कोण्या झाडावर कळी होतं तर कोण्या झाडावर पतला होता किंवा दाट होता। तर तो म्हणजे काय झाला आहे, उन्हाचं तापमान वाढलं जास्त, त्याच्यानं पूर्णचा पूर्ण आंब्या बहार खाली आलेला आहे। हे पाहू शकता, हे आपले इतके संत्र्याचे झाड आहे। झाडाची कंडिशन चांगली आहे। आणि पाणी मी कधी देणार आहे, म्हणजे ज्या वक्ती समजा 1 ते 1.5 महिना आहे, तेव्हा त्याच्या आधी मी तळण देणार आहे। कारण का मागच्या वेळेला काय झालं, तर मी जास्त तळण बसली होती, म्हणजे झाड जास्त चिमलं होतं। आणि झाड जास्त चिमल्यानंतर जे बूळ राहते ते म्हणजे असं तिले फडकलं होतं झाड आपलं, आणि ऑटोमॅटिकली झाड वाढलेलं होतं। आता तो रोग होय किंवा झाडाची जास्त तळण दिलेली किंवा झाड जास्त चिमलं, कायचा फरक होय हे तर माहीत नाही, पण आपले 75-76 झाडं मिळालेले आहे। आता या बगीचा तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने मी हे करणार आहे, हे पाहू शकता। आणि हे जे दिसतं मला, हे काड्या आमच्याकडे सलो म्हणते, हे पाहू शकता, हे मी मोडून टाकणार आहे। कारण का हे जे सोलर आहे हे जर सप्पा राहिले, झाड जरा चांगलं दिसते, आणि ह्या जो पेठा राहते झाडाचा, ह्या भरते, म्हणजे चांगल्यात चांगले म्हणजे पानं फुटते ह्या पेठ्यात। कारण आपले झाडं गेले थोडेसे उभाट। आता हे पाहू शकता, झाडाची कंडिशन चांगलेली आहे। अजून मी याला 3-4 पाणी देणार आहे, ठिंबकचं 3-4 पाणी दिल्यानंतर त्याच्या बाद मी टाकणार आहे तळणीवर। धन्यवाद। फक्त चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचा, तुम्ही सबस्क्राईब नाही करत चॅनलला। धन्यवाद।